नमस्कार मित्रांनो. तर आज आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहू शकता हे समोर दिसणारं हे तीर्थराज म्हणून ओळखलं जाणारं हे त्र्यंबकेश्वर कुशावरात तीर्थराज हे तीर्थ आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर या कुशावरात तीर्थाची निर्मिती आणि उगम कसा झाला तर ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपलाही चॅनल नवीन आहे तर चॅनलला सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपण पुढे पाहत आहोत. तर हे तुम्हाला दिसणारं हे कुशावरात तीर्थ म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये येणारे संपूर्ण भाविक दर्शनासाठी येत असाल तर या कुशावरात तीर्थावर स्नान करून पवित्र शुद्ध करून तेव्हा या मंदिरात देवदर्शनासाठी भक्तजन जात असतात. तर मित्रांनो, हे त्र्यंबकेश्वर कुशावर्ताची ही दर्शनाची रीत आहे. तर हे संपूर्ण दिसणारं भाविक तुम्हाला दिसत असेल. या आमची काही फॅमिली मेंबरसुद्धा आम्हीसुद्धा आंघोळीसाठी या तीर्थाचा आनंद घेत आहोत. तर अशी या तीर्थ सांगितलं जातं की या सप्त ऋषींपैकी एक ऋषी असलेले हे गौतम ऋषी, या गौतम ऋषीच्या सांगण्यावरून ही गंगामाई गोदावरी महादेवाच्या जटातून प्रकट होऊन या ब्रह्मगिरीच्या कुशीतून गुप्त होऊन या कुशवर्तामध्ये उगम झाला तिचा. तर या कुशवर्तामध्ये येऊन तिने गौतम ऋषींना दर्शन दिलं आणि त्या दर्शनातच हे गौतम ऋषींनी याचा उगम म्हणून या कुशवर्ताची व्याख्या सांगितली. तर मित्रांनो, मी तुम्हाला दिसत असेल अतिशय सुंदर असा चारी साईडने मंदिर कलश बांधलेले हे दगडी दिवार आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला दिसत असेल या भिंतीवरून या दगडांच्या कोरीव अशा सुंदर अशा मूर्त्यासुद्धा कोरलेल्या आहेत. तर हे पहा दिसत असेल तुम्हाला हे शिवलिंगी, महादेव, नंदी आणि इथे सुद्धा अशा छोट्या अशा भरपूर मूर्त्या तुम्हाला दिसून येतील. तर ह्या संपूर्ण ह्या कुशवर्ताच्या बाहेरचा जो परिसर आहे शेजारचा, त्याच्यावर ह्या भिंतीवरतून मूर्त्या ह्या लावलेल्या आहेत. ह्या दगडांच्या जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत. हे पहा मित्रांनो, इथं हे गणेश देवता, गणेश महाराज, गणपती बाप्पासुद्धा इथे विराजमान आहे. अशा भरपूर अशा या छोट्या देवांच्या मूर्त्या आहेत. हे राम, लक्ष्मण, सीता या अशा भरपूर देवाच्या मूर्त्या तुम्हाला दिसून येतील. आणि इथे साक्षात शिव पार्वती, महादेव आणि जगन्माता पार्वती ही सुद्धा या कुशवर्ता तीर्था स्नानाचा कशी विराजमान आहे. तर अशा भरपूर ह्या तीर्थस्थानाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे ते. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल तर त्र्यंबकेश्वर येथे पवित्र मानलं जाणारं तीर्थराज म्हणजे तीर्थांचा राज्य असलेलं हे पवित्र ठिकाण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून थोड्याच अंतरावर 10-15 मिनिटाच्या अंतरावर हे कुशवर्त हे तीर्थ बनवलेले आहे. जे तुम्हाला या रिलिंग दिसत असेल तीर्थाच्या मध्यभागी, त्या रिलिंगपाशी मध्यभागी थोडा खोलगट भाग असून तिथं गंगा उगमस्त झालेली आहे. तिथून गंगा बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे तिथं थोडा खोलगट भाग असल्यामुळे रिलिंग लावले आहे. त्या साईडला माणसं जाऊ शकत नाही, याच्यासाठी या रिलिंग लावलेल्या आहेत. तर त्या रिलिंगच्या या साईडला स्नान करण्याची परवानगी आहे. तर पहा मित्रांनो, हे आमचे छोटे फॅमिली मेंबर हे सुद्धा
या तीर्थाच्या स्नानाचा आनंद घेत आहेत. तर असे भरपूर काही या त्र्यंबकेश्वरमध्ये पाहण्यायोग्य मंदिरंसुद्धा भरपूर आहेत. तर तुम्ही कधी आला तर या कुशीवर्त तीर्थावर अवश्य या.